नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करत आहे. मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. या बरोबरीने राष्ट्रीय पातळीवरती आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा मोलाचा. आज आहे सैन्य दिवस, आर्मी डे. मुळात राष्ट्रीय पातळीवरती मोलाचा असं आपण म्हणतो तेव्हा ती घटनासुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण. 15 जानेवारी 1949 साली ब्रिटिशांच्या ताब्यातून भारतीय सैन्याची मुक्तता झालेली होती आणि याच बरोबरीने याच दिवशी जनरल के एम करियप्पा यांनी जनरल लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून चार्ज घेतला होता. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा लेफ्टनंट करियप्पा हे भारतीय सेनाचे पहिले सेनाप्रमुख म्हणून रुजू झालेले होते. हे सगळं आठवण्यासाठी आजचा हा दिवस मोलाचा. भारतीय सैन्य दिन जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा सैन्य दलामधल्या असलेल्या प्रत्येक सैनिकाचं योगदान हेही तितकंच महत्त्वाचं. त्यांची अतुलनीय कामगिरी आणि त्याचबरोबरीने पराक्रम, शौर्य, धाडस या सगळ्या बाबी लक्षात घेण्याजोगा. युद्धामध्ये शहीद झालेल्या वीरांना वंदन करण्याचा आजचा हा दिवस. त्याचबरोबर पराक्रम गाजवून आपल्या स्वतःला मातृभूमीला वंदन करणाऱ्या या शूरवीरांना वंदन करण्याचा आजचा हा दिवस. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय त्याच दृष्टिकोनातून. भारतीय सेना दिनानिमित्त आजचा विशेष कार्यक्रम शूरा मी वंदिले. आणि याच दृष्टिकोनातून अधिक जाणून घेण्यासाठी आजचं हे व्यक्तिमत्व असंच वेगळ्या वाटेवरून अतिशय महत्त्वाचं कामगिरी करणारं. आज आपल्याबरोबर आहेत शौर्यचक्र प्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे. सर नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. जय हिंद. धन्यवाद मॅडम. थँक्यू. जय हिंद. माननीय शौर्यचक्र प्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे यांच्याविषयी सांगायचं तर युनिट 21 पॅरा स्पेशल फोर्सचे ते प्रतिनिधी करतात. सेना भरती त्यांनी एप्रिल 1992 साली केलेली आहे आणि सेनेमधून एप्रिल 2011 निवृत्ती घेतलेली आहे. त्यांनी विविध महत्त्वाच्या ऑपरेशन्समध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे. ऑपरेशन रायनो आसाम, ऑपरेशन रक्षक जम्मू आणि काश्मीर, ऑपरेशन विजय कारगिल, ऑपरेशन पराक्रम जम्मू आणि काश्मीर, ऑपरेशन हिफाजत मणिपूर, ऑपरेशन ऑर्किड नागालँड, ऑपरेशन हिफाजत 2 मणिपूर, ऑपरेशन UN मिशन काँगो दक्षिण आफ्रिका DRC या विविध ऑपरेशन्समध्ये त्यांची मोलाची भूमिका आहे. ऑपरेशन हिफाजत 2 इथे कमांडोंसह 37 दहशतवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातलेलं आहे. याबरोबरीने त्यांनी स्वतः 8 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे. या ऑपरेशनमध्ये त्यांना अनेक गोळ्या लागल्या. त्यांचा पाय त्यांना गमवावा लागलेला आहे. अतिशय धैर्यानं आणि खंबीरतेने त्यांनी शत्रूशी 2 हात केलेले आहेत. त्यांच्या या धाडसाची दखल घेत 26 जानेवारी 2006 रोजी तत्कालीन माननीय राष्ट्रपती महोदय भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांना शौर्यचक्रानं सन्मानित केलेलं आहे. त्यांचं कार्यकर्तृत्व हे अतिशय वाखाणण्याजोगं, सलाम करावा, दंडवत करावा असं आहे. सध्या सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपोमध्ये ते कार्यरत आहेत. कमांडो माननीय मधुसूदन सुर्वे यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आणि आपल्या मनातल्या अनेक गोष्टी त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. मुळात त्यांची कार्यप्रणाली काय आहे, मुळात वीरभूमीवरती शौर्य गाजवणं म्हणजे मानसिकता काय असते, तिथे असणारे डिसिजन मेकिंग क्षमता जी याला आपण म्हणतो, निर्णय क्षमता ती कशी असते. अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत कारण आपण सगळेच जण जाणतो की युद्धस्य कथा रम्यः. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना TV सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आजचा दिवस महत्त्वाचा आहे असं मी वारंवार म्हणते आहे. आज विविध पातळ्यांवरती शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. हॅलो सह्याद्रीच्या या कार्यक्रमात आपला सहभागसुद्धा तितकाच मोलाचा आहे. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, युद्धस्य कथा रम्यः असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मुख्य वीरभूमीवरती जेव्हा आपण असता तेव्हा मनामध्ये नेमकं काय असतं हे मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार.
आज मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीच्या सुद्धा आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसेच आज भारतीय लष्कर दिवस आहे आणि त्या दिवसांच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मॅडमनी आपण प्रश्न विचारलात. सर, आजचा जो वीर दिवस आहे या पार्श्वभूमीवरती विचार करताना वीरभूमीवरती जेव्हा आपण असता तेव्हा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मला जाणून घ्यायला आवडेल की मनामध्ये नेमकं काय असतं. ज्या वेळेला आपण सेनेमध्ये असतो ना त्यावेळेला फक्त मनामध्ये फक्त एकच इच्छा असते की मी माझ्या देशासाठी काय करू शकतो. हां. आणि ही इच्छा जी आहे ज्या वेळेला आपण तिरंग्याची शपथ घेतो तिथपासूनच सुरुवात होते. आणि खरं तर तिरंग्याची शपथ घेण्यापूर्वी ज्या वेळेला आपण म्हणजे आमचं बचपन लहानपणच ज्या अशा परिस्थितीमध्ये होतं की सुरुवातच म्हणजे आमचे, कारण ही माझी 4थी पिढी जी आहे सेनामध्ये आहे आणि लहानपणापासूनच ही हा बालकडू जो आहे आम्हाला दिला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे ही भारतीय सेनेतला प्रत्येक व्यक्ती जी आहे त्यांना तिरंग्याशिवाय किंवा देशाशिवाय दुसरा तो काहीच विचार करू शकत नाही. वा. सर, युद्धस्य कथा रम्य हा असं मी वारंवार जेव्हा म्हणते तेव्हा तुमच्या माहितीमध्ये ऑपरेशन्सची विविध नावं आहेत. ही ऑपरेशन वाचताना सुद्धा दमछाक होते. ऑपरेशन्स म्हणजे नेमकं काय असतं, कशा पद्धतीने मानसिकता असते हे मला जाणून घ्यायला आवडेल. मॅडम, ऑपरेशन्स म्हणजे त्याला आपण जे डॉक्टर करतात बघा, म्हणजे आपल्याला विचार करण्यासारखे असं की आपण सर्वसाधारण माणसं विचार काय करतो, कारण सिव्हिलियन्स विचार काय करतात, ऑपरेशन्स म्हणजे फक्त जे डॉक्टर करतात ते ऑपरेशन्स असतील. तर ते ऑपरेशन्स नाही, ते डॉक्टर करतात ते ओटीमध्ये ऑपरेशन्स असतं. आणि जे आर्मी करते ती मोहीम, जे छत्रपती शिवाजी महाराज जे छोट्या छोट्या तुकडीने जे लढाई लढत होते, गनिमी कावा करत होते, त्याला आर्मीमध्ये ऑपरेशन्स असं म्हटलं जातं. आणि म्हणून त्यांना ते ऑपरेशन्स, आणि ते ऑपरेशन्स मी आता तुम्ही मगाशी वाचून दाखवलं त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की ऑपरेशन्स हे एवढे ऑपरेशन्स जेवढे या मोहिम्या ज्या मी केल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की सर्वात पहिली माझी सर्वात मोठी मोहीम होती ऑपरेशन रायनो, नंतर ऑपरेशन ऑर्चिड नागालँड, ऑपरेशन हिफाजत मणिपूर 1, ऑपरेशन हिफाजत मणिपूर 2, ऑपरेशन जम्मू अँड काश्मीरमध्ये केलेलं रक्षक, ऑपरेशन पराक्रम जो तो पण जम्मू अँड काश्मीरमध्ये होता, ऑपरेशन विजय जो कारगिलच्या नावाने ओळखलं जातो, 1999ला जे लढाई आम्ही जी लढलो, आणि ती सर्वात म्हणजे माझ्या आयुष्यातली ती सर्वात हाईटवरती लढली गेली लढाई होती. आणि 19,000 फूटवरती ती लढाई लढली गेली होती, -14 डिग्री सेल्सिअसवरती. आणि त्या लढाईचे काही अनुभव आहेत. जसं जसं आपण पुढे जाऊया मग तुम्हाला तसं त्या सांगायचा मी प्रयत्न करेन. सर, हे विविध ऑपरेशन्स वाचत होते तेव्हा एक मनामध्ये कारगिल जो आहे ते ऑपरेशन कारगिलमध्ये ऑपरेशन विजय असं संबोधलं जातं त्याच्यामध्ये तुमचा मोलाचा सहभाग आहे, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मॅडम, 99 ज्या वेळेला कारगिलची लढाई होती त्यावेळेला माझं युनिट म्हणजे माझी 21 पॅरा स्पेशल फोर्स, आमचं जे स्थान होते ते जोहराटमध्ये होतं. आणि जोहराटमधून आम्हाला IL-76ने श्रीनगरला पोचवलं. श्रीनगरहून आम्ही बाय रूट गुमरी रोड आणि पुढे बाय रूटने आम्ही कारगिलपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो. कारगिलच्या तिथं पोहोचल्याच्या नंतर आमचं सामान ज्या वेळेला आम्ही डाऊन करत होतो, आणि कारण मोसम आम्ही इकडून आसामवरून निघालो त्यावेळेला 29 डिग्री सेल्सिअस होतं आसामचं टेम्परेचर. आणि ज्या वेळेला कारगिलला पोहोचलो, द्रास 15 सेक्टर म्हणजे तिकडे द्रास 15 बटालिक हे 4 सेक्टर जे आहेत, आणि त्या सेक्टरमधून आम्हाला द्रास सेक्टरचा आम्हाला त्याच्यावरती टास्क दिला गेला. आणि तिथे तोलोलिंग आणि टायगर हिल ह्या 2 उंच उंच पाड्या आहेत, ते पाकिस्तानने आपल्या ताब्यामध्ये घेतल्या होत्या. आणि आम्ही ज्या वेळेला तिथे पोहोचल्याच्या नंतर काय झालं की आमचा जो सामान जो आहे तो आम्ही खाली अनलोड करत होतो. इतक्यात आमचं टेंट आणि जेवणाचा जो लंगर आहे तो आम्ही स्थापित करतोय, इतक्यात पाकिस्तानचा एक बॉम्ब आला आणि आमचं संपूर्ण जे लंगर आणि आमचा जो टेंट जो मंदिराचा जो अनलोड होत होते तिथेच आमचे 4 जवान जे आहेत वीरगतीला प्राप्त झाले. आणि तो सर्वात मोठा धक्का जो आहे तो आमच्या युनिटला सर्वात पहिला मिळाला होता की 4 आमचे भाऊ पहिल्याच दिवशी वीरगतीला प्राप्त झालेत, म्हणजेच शहीद झाले. आणि त्याची कुठेतरी खंत होती की आमच्या भावांचा जो आता जे आमचे जे शहीद झालेत त्याचा बदला घेण्यासाठी मग आम्ही एक असं ठरवलं सर्व मित्रांनी की आपल्याला काहीतरी एक वेगळं पाय उचलायला पाहिजे. आणि मग तसंच आम्ही आमच्या कमांडरला सांगितलं आणि मग त्यांनी आम्हाला जी परमिशन दिली
त्यानंतर जे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण सरळ कॅमेऱ्यावरती बोलू शकत नाही, पण हां, एवढं नक्कीच की आम्ही तो विजय मिळवण्यासाठी आमच्या मित्रांचा जो प्राण गेले होते, जे शहीद झाले होते, वीरगतीला प्राप्त झाले होते, त्यांचा बदला आम्ही अशा प्रकारे घेतला की आम्हाला पण पाकिस्तानमध्येच्या सैन्यांना मारून आणि मग आम्ही तोलोलिंगवरती तो विजय मिळवलेला आहे. वा, मुळात या वेगवेगळ्या कथा ज्या आहेत त्या आजही आपण ऐकत असतो आणि त्यातून आम्हाला सामान्य माणसांना एक वेगळं स्फुरण चढतं. जेव्हा शौर्य चक्राचा उल्लेख येतो तेव्हा आपलं हिफाझत 2 जे आहे, ऑपरेशन हिफाझत 2, त्यामधलं तुमचं कार्य फार वेगळं आहे, त्याविषयी. 20 जून 2005 मोहीम हिफाझत मणिपूरची जो ऑपरेशन होता हिफाझत 2, 20 जून 2005 म्हणजेच आपण सर्वसाधारण सर्व माणसांनी जर विचार केला, जर आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून जर आपण ह्या गोष्टीचा विचार केला, तर तो दिवस होता वटपौर्णिमेचा. आणि वटपौर्णिमा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ईश्वरावरती मान्यता आहे. आपल्या ज्या आमच्या माता बहिणी आहेत ते विश्वास ठेवतात की त्यांनी आपल्या वटाला पौर्णिमेच्या दिवशी रिंगण घालून 7 फेऱ्यांचं बंधन आपण पूर्ण करतो. आणि तो दिवस होता आणि त्याच दिवशी आम्ही माझ्यावरती एक आमच्या कमांडिंग ऑफिसरनी एक जबाबदारी दिली की तुम्ही ह्या ऑपरेशनसाठी जायचं आहे आणि निवडक कमांडो घेऊन मी माझ्या ऑपरेशनला निघालो. लगातार 6 दिवस चालल्याच्या नंतर मी माझ्या टार्गेटवरतीच म्हणजे माझ्या पॉईंटवरती पोहोचलो. बघितलं तर मौसम भरपूर खराब होता. भरपूर खराब होता म्हणजे म्हणजे पाऊस लगातार सुरू आहे तिकडे. जंगलामध्ये रात्रीचाच फक्त चालू शकतो, कारण जर दिवसाचं जर आपण चाललो तर आपलं सरप्राईज लॉस होतं आणि जर आपल्याला ऑपरेशन लढायचं असेल तर सरप्राईज सर्वात महत्त्वाचं असतं. आणि मग आम्ही पोहोचल्याच्या नंतर कळलं की वातावरण एकदम खराब आहे. पुढचं आपल्याला काही दिसत नाही, ब्लॅकआउट होते, थोड्या वेळाने संपूर्ण अंधार होते, ढग तिथे मिळत आहेत. 18,000 फूटच्या हाईटवरती आपण चढलो आहे आणि ढग तिथे येऊन थांबत आहेत. आणि अशा वेळेला आपण ज्या वेळेला आपल्या साथींना सांगत असतो की एकदम जपून चाला, कारण दुश्मनाच्या इलाक्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि तिथे प्रत्येकाने आड घेऊन थांबा, आवाज करायचा नाही कुठल्याही गोष्टीचं, फक्त सर्वेलन्स आपल्याला पहिला सर्वात करायचं आहे. सर्वेलन्स म्हणजे पाहणी करणं, काय बाहेरचं आपल्याला ऐकायला येतंय काय ते आपण पाहत असतो. आणि अशामध्ये मौसम खराब होतो आणि आपल्याला पुढचं ब्लॅकआउट झाल्याच्यामुळं काहीच दिसत नाही. पण आम्ही पोहोचतोय सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत आणि 5 वाजता नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्वोत्तर राज्यांमध्ये सकाळचं एकदम सूर्य लवकर उगवतं. झुंजूमुंजू झालेली असते आणि अशा वेळेला तिकडची जेवढे आतंकवादी तो ग्रुप आतमध्ये त्या गावामध्ये ज्याने कब्जा करून बसले होते, तर ते सकाळचे प्राथमिक विधी करण्यासाठी बाहेर नदीवरती जातात आणि मग आपल्याला कळतं की प्रत्येकाजवळ हत्यारं आहेत. त्यांनी आपल्या सिलिंग आर्म हत्यारे केलेली आहेत, आपल्या खांद्याला लावलेले आहेत आणि ती ओढ्यावरती जात आहेत, पुन्हा येत आहेत. आणि अशांची ज्या वेळेला गिनती होते तर 50-60च्या वरती त्यांची गिनती असते. आणि मग माझे सर्व कमांडो जे लपून बसलेले आहेत, घात लावून बसलेले आहेत, ते सांगतायत सर अशाला असं सर्व चाललेलं आहे. मी बोललो अजून आपण थोडा वेळ आपण थोडी अजून प्रॅक्टिस करू, म्हणजे थोडा वेळ अजून आपण त्यांची पाहणी करूया, त्याच्यानंतर मग आपण पुढे त्यांच्यावरती अटॅक करू शकतो. अच्छा. आणि मग काय होतं, थोड्या वेळाने मौसम थोडंसं उघडतं. मग मी क्राउलिंग करून एका घरावरपर्यंत पोहोचल्याच्यानंतर मला कळतं की त्या घरावरती 3 फ्लॅग लावलेले आहेत. आणि त्या 3 फ्लॅगचा अर्थ होता तिथे 3 मोठे कमांडर्स किंवा त्यांचे 3 मोठे अधिकारी त्या घरामध्ये बसले होते. बरोबर त्यांचे 4 साथी, जे जेवण बनवणारे असतील, काही सेवादार असतील त्यांचे, त्या हिशोबाने असे मी 8 माणसं त्याच्या आतमध्ये त्या घरामध्ये पाहिली. आणि मी तुरंत तिथून पाठीमागे फिरलो तर जाताना ज्या वेळेला मी क्राउलिंग करून गेलो त्यावेळेला काय झालं, एक मोठीशी एक रस्ताचा बनला तिथे. कारण क्राउलिंग म्हणजेच पोट आणि कोणीच्या साह्याने आपण तिथपर्यंत पोहोचलोय, गुडघ्याच्या साह्याने तिथपर्यंत पोहोचलो. तिथे एक रस्ताचा बनला होता आणि मला वरून एक आतंकवादी येतो आणि मला क्रॉस करून तो पुढे त्या घराकडे चालला जिथे जे कमांडर बसलेत. मला तुरंत माझ्या लक्षात आलं की ह्याने जर मला पाहिलं तर हो सकता हा लगेच माझ्यावरती फायर करेल.
मी तुरंत तसाच युटर्न घेतला, पाठीमागे त्याच्याच पाठीमागे गेलो. कारण तो ज्या वेळेला पुढे जात होता त्याने आपल्या डोक्यावरती त्याचा हुड होता, जो आपण काय बोलतो त्याला, टोपी असलेलं टोपी जॅकेट टोपी घातलेलं टोपी असलेलं जॅकेट ते घालून तो पुढे चालला होता. त्यांनी मला पाठवून त्याला काय मी दिसलो नाही. मी माझी कुकरी काढली आणि त्याचा गळा तिथेच कापला आणि त्याला तिथे सायलेंट म्हणजे त्याला कापून त्याला तिकडे म्हणजे मारलं त्याला तिथे. बरं. मारलं, त्याचा संपूर्ण हा गळा कापला. गळा कापल्यामुळे त्याच्या तोंडातून आवाज नाही आला. अच्छा. आवाज नाही आला, पण तो तडफडत होता भरपूर वेळ. मग पुन्हा एकदा त्याच्यावरती एक वार केला आणि इकडच्या कानाच्या खालची त्याची ती नस कापली आणि गुडघा त्याच्या कमरेवरती लावला आणि त्याला थोडा वेळ, जोपर्यंत त्याचा जीव गेला नाही तिथपर्यंत त्याला तिथे दाबून ठेवलं. थोड्या वेळाने तो थंड झाला, मेला तिथे. मी पुढची कथा जी आहे ती अजून इंटरेस्टिंग आहे आणि शौर्याच्या कथा ज्या आहेत त्या ऐकायच्या आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येतोय. एका वेगळ्या टप्प्यावरती आहोत. शौर्य चक्र म्हणजे काय आणि तो लढा काय असतो हा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत शौर्य चक्र प्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे यांच्याबरोबर. सर, तुम्ही सांगत होता ते म्हणजे कारगिल युद्धामध्ये काय झालं त्याविषयी, आणि त्यानंतर आपण आलेलो आहोत ते ऑपरेशन हिफाजत 2 याकडे. तर तुम्ही पोचलेला होतात की अतिरेक्यांपैकी एका अतिरेक्याचा तुम्ही खात्मा केलेला आहे आणि त्याच्या पुढच्या गोष्टीकडे आम्हाला जायला आवडेल. ज्या वेळेला मी त्याला तो संपूर्ण तिकडे थंड पडला, तो मेला आणि मग मी माझ्या लोकेशनवरती आलो जिथे मी आड घेऊन बसलो होतो. तर तिथे पोहोचल्याच्या नंतर मी माझ्या कमांडोंना सांगितलं की मी आता ह्या घरावरती जाऊन ग्रेनेड टाकणार आहे आणि ज्या वेळेला मोठा ब्लास्ट होईल त्यावेळेला हो शकता की बाहेर बसलेले जे आतंकवादी असतील, उग्रवादी असतील, ते आपल्यावरती फायर करायचा प्रयत्न करतील. मी पुन्हा हँड ग्रेनेड तयार केले. क्राउलिंग करत 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 त्या घरापर्यंत पोहोचलो आणि घरामध्ये ग्रेनेड टाकले. एक मोठासा ब्लास्ट झाला आणि त्या ब्लास्टमध्ये आतमध्ये बसलेले 3 कमांडर आणि त्यांचे 4 सहकारी सगळेच्या सगळे तिथे ढेर झाले, मेले. आणि त्याचबरोबर त्यांचा इक्विपमेंट म्हणजे रेडिओ सेट इक्विपमेंट, त्यांच्याकडे वायरलेस सेट इक्विपमेंट होते आणि ते सर्वच्या सर्व तिकडे डिस्ट्रॉय झाले त्यांचा. आणि आतून ऑर्डर देणारा कोण उरला नाही त्याच्यामध्ये. अच्छा. आणि एक गोष्ट असते की जोपर्यंत कमांडर आहे तोपर्यंत लढाई आहे, कमांडर नाही तर त्यांची लढाई तिथेच संपलेली असते. आणि म्हणूनच आपण कधीही बोलतो की सर्वात पहिलं कमांडरला मारा. कमांडर जर मेला तर ऑर्डर देणारा कोण नाही आहे, तजवीज करणारा कोण नाही आहे. मग ते आपोआप जे बाकीचे शिपाई आहेत ते त्यांचे हत्यार टाकतील. असं त्यांच्या पण लढाईमध्ये तेच झालं. जसं आतमध्ये ब्लास्ट झाल्याच्या नंतर सर्वच्या सर्व ढेर झाल्याच्या नंतर आतून ऑर्डर कोण देणारं काहीच नव्हतं. म्हणजे ही बाकीचे जे आतंकवादी होते ते तितीर झाले आणि त्यांना काही सैरावैरा झाले, त्यांना काही कळत नव्हतं. ते डायरेक्ट आमच्या त्या घरावरती काय अटॅक काय झालं आहे ते पाहण्यासाठी यायला लागले. जसं माझं कमांडो प्रत्येक झाडामागे दागा लावून बसला होता. जसं जसं एक एक दिसत होतं तसं तसं तो एकाला टिपत होता तिथे. आणि अशामध्ये काय झालं की पुन्हा ढग आले आणि ब्लॅकआउट झालं. संपूर्ण पुढे दिसायचं सर्व बंद झालं. अच्छा. आणि बंद झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अचानक माझ्या एका साथीला गोळी लागली, त्याच्या इडीला गोळी लागली, म्हणजे टाचेला गोळी लागली. आणि तो मला म्हणतोय, सर मला गोळी लागली, मी इथे पडलोय. पण मोसम खराब असल्यामुळं मला काही नेमकं त्याची साईट कळली नाही की हा कुठे पडला आहे म्हणून. मग त्याला बोललो की तुम्हाला एक डबल टॅपचा एक इशारा दे, म्हणजे मी तिथपर्यंत तुझ्याजवळ पोचेन आणि तुला मी इव्हॅक्युएट करू शकतो माझ्या पाठीमागे, म्हणजे सेफ जागेवरती मी घेऊन येऊ शकतो. पण दुश्मनाने आमच्यावरती अटॅक म्हणजे जसं फायरिंग चालू आहे लगातार, आणि अशामध्ये मोसम खराब झाला आणि पुन्हा दिसायला सर्व बंद झालं. जोपर्यंत मग अशा वेळेला आपण डायरेक्ट तिथपर्यंत पोचू शकत नाही. मी माझ्या साथीला बोललो की जसं मोसम क्लिअर होईल मी तुझ्यापर्यंत येईन आणि मग तुला घेऊन मी पाठीमागे येईन. 5-10 मिनिटांनी मोसम एकदम क्लिअर झाला, म्हणजे ढग ते निघून गेले आणि मोसम क्लिअर झाला. मी तिथपर्यंत त्याच्याजवळ पोहोचलो. पण झालं होतं काय मॅडम की ज्या वेळेला मी माझ्या साथी तिथे पडला आहे त्या ज्या साथीला गोळी मारली होती त्या आतंकवाद्याने, त्याला माहिती होतं की ह्याला उचलण्यासाठी कोणतरी येईल. अच्छा. पुन्हा त्यांनी त्याच्यावरती फायर नाही केला. आणि मी जसं त्याला उचललं, माझ्या खांद्यावरती घेतलं, त्याने हात माझ्या खांद्यावरती टाकला, त्याने हत्यार त्याच्या हातामध्ये होता, माझा हत्यार माझ्या हातामध्ये होता. मी घेऊन पुढे त्याला चालतोय इतक्यात त्याने एक बस्ट केला, ऑटोमॅटिक फायर केला आणि 7 गोळ्या माझ्या डाव्या पायाला लागल्या. संपूर्ण पाय गोळ्या घेऊन निघून गेल्या आणि मी चटकन जमिनीवरती कोसळलो. मला कळलंच नाही काय, मला वाटलं माझा पाय स्लिप झाला असेल आणि मी लगेच जमिनीवरती आलो.
आणि माझा साथी जो माझ्या खांद्यावरती होता तो म्हणजे गोळांडी खात खाली नाल्यामध्ये गेला. इतक्यात तो उभा राहिला आतंकवादी आणि त्याने सेकंड बस्ट केला आणि 2 गोळ्या माझ्या पायामध्ये लागल्या आणि उजवा पाय एकदम कंपाऊंड फ्रॅक्चर झाला, संपूर्ण मोडून माझ्या कमरेला चिकटला. बरं. तेवढ्यातच तो चुप्प नाही बसला आणि त्याने तिसरा बस्ट केला आणि 2 गोळ्या माझ्या पोटामध्ये लागल्या, संपूर्ण आतड्याबाहेर. आणि गोळी जशी लागली तशी माझ्या हातातून माझी बंदूक, माझी जीवनसंगिनी माझ्या हातातून खाली निसटली. हो. तेवढ्यातच तो उभा राहिला. लगातार त्याने 3 बस्ट केल्याच्या नंतर तो पुन्हा उभा राहिला, 10 फुटावरती माझ्याजवळ आला आणि माझ्यावरती त्यांनी बंदूक ताणली पुन्हा. आणि तो माझ्यावरती ऑटोमॅटिक फायर करणार. इतक्यात म्हणतात ना, जागा राखो साईया मार सके ना कोई. त्या परमपिता परमेश्वर, ज्या माझ्या देवीला मी जे मानतो तिचं मी नाव घेतोय आणि माझ्या हातामध्ये माझी बंदूक आली. जशी माझी जीवनसंगिनी माझ्या हातामध्ये आली, जशी होती तशी मी त्याच्यावरती ताणली आणि जेवढ्या गोळ्या होत्या तशा त्याच्यावरती ताणल्या आणि 5 फुटावरती होता. जसं होतं त्याला उभं चिरलं. तो सरळ माझ्यावरती येऊन तो पडला, कारण तो हाईटवरती होता. येऊन माझ्यावरती पडला. माझ्यावरती पडताच पुन्हा गोळी घेतली, म्हणजे बंदूक काढली आणि त्याच्या मस्तकावरती करून त्याचा संपूर्ण भेजच आऊट करून टाकलं. आणि नंतर मग मी माझ्या कमांडर्सला सांगितलं, सर मला गोळी लागले, बरोबर माझ्या साथीला गोळी लागले. माझे कमांडर्स इम्फालला बसले होते. त्यांनी ताबडतोब हेलिकॉप्टर पाठवलं. हेलिकॉप्टर 3-3:30 वाजेपर्यंत, कारण ही 12-12:30 1च्या दरम्यानची ही सर्व गोष्ट चालू आहे. अच्छा. आणि ताबडतोब हेलिकॉप्टर आला. हेलिकॉप्टर तिथपर्यंत पोहोचतोय, पण मोसम खराब झाला. असा मोसम खराब झाला की त्याच्यानंतर लगातार पाऊस होतोय आणि ब्लॅकआउट झाला खाली. आणि जसं हेलिकॉप्टरचा आवाज यायला लागला तसं आतंकवाद्यांनी त्या हेलिकॉप्टरवरती फायर करायला सुरुवात केली. बरं. फायर असं ते अंदाधून फायर करत होते की हेलिकॉप्टरच्या जे आतमध्ये पायलट होते त्यांनी सांगितलं, हा फायर जर आमच्यावरती लागला तर आम्ही एवढी रिस्क घेऊ शकत नाही, तर तुम्ही ह्याला सकाळपर्यंत वाचवून ठेवा. कारण नॉर्थ ईस्टला 5च्या नंतर अंधार व्हायला सुरुवात होते. पूर्वोत्तर राज्य आहे, 5च्या नंतर अंधार व्हायला सुरुवात होते. मग तो हेलिकॉप्टर पुन्हा वापस इम्फालला गेला. आणि सकाळी 7 वाजेपर्यंतची ही मग कहाणी होती. मग ती सुरुवात होते, ॲक्च्युअल जी कहाणी आहे ती आता सुरुवात होते की लढाई कशी लढली गेली. आणि ज्या वेळेला मला गोळ्या लागल्या आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण आतड्या बाहेर आहेत. एक पाय संपूर्ण उजवा पाय मोडून कमरेला चिकटला आहे. दुसरा पायाचा संपूर्ण मांस घेऊन हड्डी घेऊन गोळ्या गेले. आणि अशामध्ये मी माझा साथी मला एका सेफ जागेवरती घेऊन जातो. आणि मग त्या माझ्या साथीला मी बोललो की बाबू असं कर की हा पाय आहे ना जरा कापून टाक, म्हणजे कमसे कम रक्तस्राव थांबेल. तर तो बोलला, नाही सर सॉरी, मी ये नाही कर सकता. त्यांनी काय केलं की तिकडच्या 2 दंडे कापले आणि माझा उजवा पाय जो आहे, जो कमरेला कंपाऊंड फ्रॅक्चर झाला होता, 2 गोळ्या त्याला लागल्या होत्या, तर त्यांनी तो उजवा पाय तिकडच्या 2 दंडे कापले आणि पायाची लेस काढली आणि तो पाय माझा सरळ त्याला स्प्लिंट करून घेतलं, बांधलं त्याला. आणि त्याला बोललो, ह्या म्हणजे लेफ्ट पायाचं रक्तस्राव लगातार होतोय आणि दुखतंय, वेदना होत आहेत, कारण तो पॉयझन चढायला लागलाय वरती. आणि त्याच्यामध्ये त्याला बोललो की ह्याला कापून टाक आणि ह्याला म्हणजे तो बांधशील तर कमसे कम रक्त तरी थांबेल. तर तो बोला, सॉरी सर मैं नहीं कर सकता. मग मी माझ्या कुकरीने ज्या आतंकवाद्याला कापलं होतं त्याच कुकरीने मी माझा पाय गुडघ्यापासून वेगळा केला. आणि त्यानंतर मग माझ्या साथीला सांगितलं की तू आता ह्याला फर्स्ट एड कर. मग त्याने त्याला फर्स्ट एड केलं, त्याचं रक्त थांबलं. पण इकडचे ह्या 2 गोष्टी ठीक होत आहेत इतक्यात पोटाने जबाब द्यायला सुरुवात केली, कारण पोटामध्ये 2 गोळ्या होत्या आणि संपूर्ण आतड्या बाहेर यायला सुरुवात झाली होती. संपूर्ण आतड्या डॅमेज झाल्या होत्या आणि मी जमिनीवरती लेटल्या कारणानं, म्हणजे जमिनीवरती असल्या कारणानं ती गोळी बुलेट पोटाच्या बाहेर पडली नाही. त्या दोन्ही बुलेट आतमध्येच राहिल्या. आणि जसं जसं श्वास घेतोय तसे त्या गोळ्या वरती माझ्या शरीराकडे, म्हणजेच हार्टकडे यायला सुरुवात झाली. आणि ते कळत होतं मला, म्हणजे चावतंय आतमध्ये काहीतरी, पळतंय असं चालायला सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्येच कानातून रक्त यायला सुरुवात झाली आणि मला डबल असा आवाज यायला सुरुवात झालं. आणि त्याच्यातूनच माझ्या साथीने मला त्या नाल्यामध्ये घेऊन गेलं, वाहता नाल्यामध्ये. आणि त्याने संपूर्ण त्या आतड्यात धुवायचा प्रयत्न केला आणि आतमध्ये घालायचा प्रयत्न केला. पण काय असतं की ज्या वेळेला गोळी लागते ना, तर एक छोटासा एक निशाण होतं, पण ज्या वेळेला बाहेर पडते त्यावेळेला मोठा असा एक मांस घेऊन बाहेर निघते. पण पोटातली गोळी आतल्या आतमध्ये राहिल्या कारणानं ती जास्त वेदना करत होती. आणि जी त्याने बांधायचा प्रयत्न केला, पण
आतमध्ये ते पुन्हा आतमध्ये घालू शकत नव्हतो. बरोबर आहे, रचना वेगळी असते ती खरं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तसंच मला त्या नाल्यामध्ये घेतलं, धुवायचा प्रयत्न केला आणि मग ती माझी बनियन काढली संपूर्ण आणि ते फर्स्ट एड किटमध्ये ते फर्स्ट एड किटमध्ये फर्स्ट एडचं सामान काढलं त्यांनी, त्याच्यावरती फील्ड पट्टीने बांधलं आणि वरून बनियनने जाम आवळून घेतलं. रक्त थांबायचा प्रयत्न केला. रात्रभर ही प्रक्रिया चालू आहे आणि त्याच्यामध्येच मग माझ्या साथींना मी सांगितलं की घाबरू नका, लगातार फायरवरती कंट्रोल ठेवा, कारण जर आपल्याकडे गोळ्या जर उरल्या तर आपण ह्या दुश्मनांना मारू शकतो. कारण आणि आपल्याकडे दुश्मन आपण जेवढे मारलेत त्यापेक्षा अजून बाहेर पण आहेत, कारण आपण बॉर्डरवरती बसलोय. बॉर्डरवरून दुसरे दुश्मन जे त्यांची पार्टी आहे ती आपल्याकडे येऊ शकते, पण आपल्याला आपली साथी जी आहेत ते आपल्याजवळ येऊ शकत नाही, कारण आपण 6 दिवस चालल्याच्या नंतर आपल्या जागेवरती आपण पोहोचलोय. पण अशामध्ये ज्या वेळेला फायर डिसिप्लिन जे पाळलं जातं ते बरोबर माझ्या सर्व कमांडोंनी पाळलेलं आहे. आणि त्यानंतर जे असं झालं आणि त्यानंतर मग माझा जो ग्लानी यायला सुरुवात झाली. समजायला लागलं की मला आता काहीतरी चक्कर येते. मी ऑर्डर देतोय खरं, पण त्याच्यामध्येच माझाच आवाज मला पुन्हा पुन्हा यायला सुरुवात झाली. ऐकायला येतोय की मीच बोलतोय आणि मलाच ऐकायला येतंय. तेवढ्यात मग माझ्या साथीने संपूर्ण जेवढे माझे कमांडोज होते त्यांच्याकडून जाऊन त्यांनी मॉर्फिनचं इंजेक्शन आणलं आणि लगातार म्हणजे अर्धा पाऊण तासाने ते मला मॉर्फिनचं इंजेक्शन देत राहिले. आणि नाल्यामध्ये असल्यामुळं माझ्या अंगावरचे सर्व कपडे काढले त्यांनी आणि थंड पावसामध्ये ठेवलं आणि सांगितलं, सर अभी सोने का नहीं, सोओगे तो खोओगे. आणि तो लगातार एका बाजूला तो आहे, एका बाजूला मी उलट्या बाजूने मी बसलोय, नाल्यामध्ये मी आहे आणि वरून तिकडून फायर होतोय. अशा फायरमध्ये तो माझ्याबरोबरचा जो फर्स्ट एड करतोय जो माझा साथी, तो त्या दुश्मनाला पण तिकडे पण फायर करतोय आणि मी बसलोय, तो मला पण पाहतोय. अशी संपूर्ण रात्र, ती अंधारी रात्र आणि वटपौर्णिमेची रात्र आम्ही त्या ह्याच्यामध्ये अंधारामध्ये त्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये आम्ही तिथे ती काढली. आणि सकाळी 6 वाजता झुंजूमुंजू व्हायला सुरुवात झाली. मग मला कळलं की आता मला पुन्हा काय होऊ शकत नाही, कारण आता सकाळ झाले आणि हेलिकॉप्टर येईलच. आणि अशामध्ये कानातून नाकातून रक्त यायला सुरुवात झाली, ग्लानी आली. आणि पण मला कळत होतं की मला काहीतरी अचीव करायचं आहे म्हणून. आणि माझे सकाळचेच माझे सैनिक सर्व एकत्र आले आणि सर्वांनी मग मला सांगितलं, सर हेलिकॉप्टरने आता तुम्हाला थोड्या वेळाने तिकडनं पोहोचवतील. आणि मग हेलिकॉप्टर आला सकाळी 7 वाजता हेलिकॉप्टर येऊन मग मला पुन्हा इव्हॅक्युएट केलं गेलं इम्फालमध्ये. 183 MH मिलिटरी हॉस्पिटलमध्ये माझ्या पोटातल्या गोळ्या काढल्या गेल्या. तिथेच माझे कमांडिंग ऑफिसर आणि माझा मित्र जो आहे पांडुरंग आमरे तिथे होते. आणि मग त्यांनी काय केलं, एक ताबडतोब टेलिग्राम बनवलं मिलिटरी हॉस्पिटलने आणि टेलिग्राम पाठवलं घरी. आणि मला माझ्या कमांडिंग ऑफिसरने एक फोन दिला, बोलले की आप घर बात करोगे. तर मी बोला जी सर. फिर मग मी त्यावेळेला माझी वाईफ किंवा माझी म्हणजे फॅमिली जी आहे ती कल्याणला होती. आणि मग मी तिला फोन केल्यावरती त्यांना सांगितलं की अशाला असं झालं आहे, मला फुटबॉल खेळताना लागलं आहे आणि पुढचे 5-6 दिवस कमसे कम मी तुला फोन नाही करू शकत, कारण मला बहुतेक ॲडमिट व्हावं लागेल. बरं. आणि ही गोष्ट लगेच मला ताबडतोब ओटीमध्ये घेऊन गेले. ओटीमधून पोटातल्या गोळ्या फक्त काढल्या आणि पुन्हा, कारण तिथे छोटंसं तो मिलिटरी हॉस्पिटल होतं. आणि मला ताबडतोब पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये भरून 151 बेस हॉस्पिटल गुवाहाटीला घेऊन आले. एका वेगळ्या टप्प्यावरती आपण पोहोचलेलो आहोत. त्याचबरोबरीने आपले प्रेक्षक सुद्धा आपल्याशी बोलायला उत्सुक आहेत. काय म्हणतायत ते बघूया. आपल्याशी जळगावहून संपर्क साधलेला आहे कुडाळकर यांनी. रवींद्र कुडाळकर, नमस्कार, बोला. नमस्कार सर. आपले कार्य फक्त प्रेरणादायी आदर्श असे नाही तर ते निशब्द करणारं देखील आहे. माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की सैन्य दलात आपण काम करताना असे अनेक प्रसंग आले असतील की आणीबाणीच्या प्रसंगात आपली विवेकबुद्धी सक्षम ठेवून निर्णय घ्यायचे असतात. मग तेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टींचा विचार करत असत, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की तुमचं व्यक्तिमत्व जे आहे, शारीरिक तंदुरुस्ती म्हणा किंवा या वयात ते स्मार्ट आणि प्रॉम्प्ट दिसताय मला, तर याचं रहस्य काय आहे. आणि तिसरा प्रश्न असा की सैन्य दलात येणाऱ्या नवीन युवक युवतींना तुम्ही काय टिप्स द्याल, काय संदेश द्याल. धन्यवाद सर. धन्यवाद सर.
सुरुवातीला त्यांनी म्हटलं होतं त्याचप्रमाणे की सैन्य दलामध्ये विवेकबुद्धी कशा पद्धतीने शाबूत ठेवायची. पण मुळात ह्याला जोडूनच मला जाणून घ्यायला आवडेल की सर, की ह्या सगळ्या दुखापती असताना सुद्धा तुम्ही सतत सूचना देत होतात, स्वतःच्या टीमला पुढे घेऊन जात होतात. हे सगळं करत असताना मनामध्ये काय चाललेलं होतं? कशा पद्धतीने आपल्या कामाकडे तुमचं लक्ष हे कायम होतं? काय असतं माहिती आहे का, की ज्या वेळेला आपल्यावरती जबाबदारी असते, ती जबाबदारी कशी असते, की आपण कशी जबाबदारी सांभाळतो. जबाबदारी मी आपल्या घरच्या परिस्थितीमध्ये सांगतो, की एक वडिलांची जबाबदारी काय असते, की संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावरती असते. संपूर्ण परिवार मला कसा सुखी ठेवता येईल, त्याकडे वडिलांची जबाबदारी असते. तीच जबाबदारी समजून, कारण हे जे सैनिक आहेत, जे माझे साथी आहेत, ती माझी जबाबदारी आहे आणि मी सिनियर असल्याकारणानं माझं कर्तव्य आहे की मला काही झालं तरी चालेल, पण माझ्या ज्युनियरला काही होता कामा नये. ही सर्वात मोठी पहिली जबाबदारी त्या सिनियरची असते. कारण ती माझी मुलांसारखं त्यांचं आणि माझं नातं आहे. आई आणि मुलाचं जे नातं असतं, ते नातं त्या आपल्या सैनिकाबरोबर, आपल्या भावाबरोबर आपलं ते नातं असतं. तो ट्रूप जो आहे तो सुरक्षित घेऊन जाणं तो एक आपला एक मोठं कर्तव्य असतं. आणि त्याचबरोबर देशभक्ती, जी आई आपली माता आहे देशाप्रती, नाही त्याबद्दल काय वादच नाही. म्हणजे असं आहे, तुमचं लक्ष कायम हो, ते आई म्हणजे भारत माता किंवा आपली स्वतःची जननी आणि भारत माता हे काही वेगळं नाही आहे. जन्मदाती जशी आई आहे तशीच आपल्याला ह्या धर्तीवरती ज्या वेळेला आपण जन्माला येतो, ती पण आपली तेवढीच माता आहे. एक आपल्याला जन्म देते, एक आपल्याला कर्म देते आणि ह्या मातीसाठी एक जन्मच काय, पण 100 जन्म जरी झाले तरी मला तर वाटतं की आम्ही ह्या देशासाठी किंवा ह्या मातीसाठी लगातार प्राणांची आहुती देण्यासाठी मी तयार आहे. पण प्राणांची आहुती फक्त माझ्या देशासाठी नाही, तर दुश्मनांना मारण्यासाठी मी ते देईन. वा, आणखीन जाणून घ्यायचं छोट्याशा विश्रांतीनंतर. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज शौर्य दिनानिमित्त आपल्याबरोबर आहेत शौर्य चक्र प्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे. सर, तुम्ही सांगत होतात की कशा पद्धतीने दहशतवादाने तुम्ही कंठस्नान घातलं, स्वतःच्या जीवाची बाजी लावली त्या सगळ्याविषयी, आणि त्यानंतर घडला एक वेगळा चमत्कार इतिहास त्याविषयी. हे सगळं सकाळी हेलिकॉप्टर आलं, मला घेऊन पुन्हा इम्फालमध्ये गेले. इम्फालमधून झालं, पोटातल्या गोळ्या काढल्या आणि मला घेऊन गेले 151 बेस हॉस्पिटल गुवाहाटीमध्ये गेलो. तिथे गेल्याच्या नंतर मग मला ग्लानी आली आणि पुढचे जे 6 दिवस होते ते माझ्यासाठी मी फक्त ब्लँक दिवस होते ते, आणि मग मी कॉमामध्ये होतो पुढचे 6-7 दिवस. त्याच्यानंतर तोपर्यंत माझा संपूर्ण परिवार तिथपर्यंत पोहोचला होता. पण ज्या वेळेला मी तिकडे गुवाहाटीला पोहोचलो त्याच्या अगोदर एक टेलिग्राम जे इकडून पोहोचले होते, इम्फालने पाठवले होते, MH इम्फालने. तर ते घरी पोहोचल्याच्या नंतर माझ्या बायकोला ज्या वेळेला कळलं की नेमकी कहाणी काय आहे, का तिला कळलं नाही की जे टेलिग्राममध्ये काय काय लिहिलेलं आहे ते, जे कोडवर्डमध्ये ते लिहिलं होतं. गनशॉट वुंड आहे, GSW एम्प्यूट, फक्त एवढंच लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ॲब्डोमिनल पेन आहे. आणि असं लिहून त्याच्यावर ते टेलिग्राम तिला पोहोचल्यानंतर तिला कळलं नाही. तिने तिच्या वडिलांना सांगितलं की अशाला असं झालं आहे, ते टेलिग्राम आले, बघितलं. आणि मग त्यांनी फोन करून माझ्या युनिटला विचारलं अशाला असं झालं आहे म्हणून. ती सर्व कहाणी त्यांना कळली. ते बोललं काय घाबरायचं काही कारण नाही आहे, सर्व ठीक आहे. आणि ती माझी मिसेस म्हणते की हे असं व्हायचं कारण काय, मला 2 दिवस पहिले तर बोलले होते मला फुटबॉल खेळताना लागले म्हणून. तर मी ॲक्च्युअल खरी कहाणी कधीच, म्हणजे मी जोपर्यंत कमांडो माझ्या मोहिमा किंवा आर्मीमध्ये काय चाललंय ते कधीच कळून दिलं नाही. सर, हाच मुद्दा घेऊन मी थोडंसं पुढे येते. ते म्हणजे असं की कुटुंबापासून आपण मंडळी लांब असता, त्याचबरोबर अतिशय वेगळ्या पद्धतीच्या वातावरणामध्ये असता. म्हणजे बऱ्याच अतिशय कडाक्याचं ऊन असतं किंवा खूप कडाक्याची थंडी असते. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा वावरत असताना तुम्ही कुटुंबापासून लांब असून सुद्धा कुटुंबापाशी जोडलेले असतात. ते नेमकं कसं? मॅडम, त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की आपल्या पाठीमागं जो सांभाळणारी जी आहे ना, ती स्त्री आहे किंवा आई आहे, बायको आहे किंवा आपलं मुलगी आहे. आणि त्यांच्याजवळ आपलं जे कनेक्शन आहे ते आता ह्या जमान्यामध्ये आता आपल्याकडे आता मोबाईल आले, पण त्यावेळेला आमच्याकडे मोबाईल नव्हते. त्यावेळेला पण आपण फक्त चिठ्ठी किंवा पत्रांवरती आम्ही अवलंबून होतो.
आणि आताचा जो नवा युग आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे आणि आता आपण डायरेक्ट संपर्क करतो किंवा डायरेक्ट मोबाईलवरती आपण व्हिडिओ कॉलिंग करून आपण एक दुसऱ्याजवळ बोलू शकतो. आणि वेगळ्या ठिकाणी पोस्टिंग असतं तेव्हा तुम्हाला नाही, सगळीकडे आता संपूर्ण भारतामध्ये कुठेही जर आपण जर आपला सैनिक असं अगदी सियाचीन ग्लेशियरपर्यंत जरी आपण गेलो तोपर्यंत आपल्याला तिथपर्यंत आपल्याकडे नेटवर्क पोहोचवलेला आहे आणि आपला तो संपर्क जो आहे आता आपण या ठिकाणी म्हणजे आता जो सैनिक आपला जो ग्लेशियरमध्ये किंवा राजस्थानच्या ज्या उन्हामध्ये बसलेला आहे त्या तो रेगिस्तानामधून पण तेवढाच संपर्क करू शकतो आणि सियाचीन ग्लेशियरमधून पण तेवढा संपर्क करू शकतो. आणि 90 दिवसांची खास सुट्टी मिळते. हो, नाही 90 दिवसांची सुट्टी म्हणजे बघा 60 दिवसाची तुमची ॲन्युअल लीव असते आणि 30 दिवसांची कॅज्युअल लीव अशी मिळून तुमची ती 90 दिवसांची लीव होती. मग तुम्ही या तर 2 महिन्याची एकदम घ्या किंवा 3 टप्प्यामध्ये एक महिना करून घ्या. असे जर 3 टप्प्यामध्ये जर वाढलं तर 3 महिन्याने तुम्हाला 90 दिवसाचं तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच बर्डन पडत नाही आणि प्रत्येक आपण 90 म्हणजे 3 महिने असे म्हणतो निघून जातात आणि त्याच्यामध्ये आपल्या परिवाराजवळ पण आपण एक मिळून असतो. वा, पुढचा फोन आहे. विनया परब आपल्याशी बोलतायत विरारहून. नमस्कार विनया ताई. नमस्कार. बोला. माझे 2 प्रश्न आहेत. बोला. की सैन्य भरतीसाठी पात्रता कोणती असावी आणि आणीबाणीच्या वेळेला स्वतःला स्टेबल ठेवणं हे कसं करता जमवता असं मला विचारायचंय. धन्यवाद. तर खरं म्हणजे प्रश्न खूप आहेत पण बऱ्याच म्हणतात ना ते युद्धाच्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकताना आम्ही सगळे भारावून गेलेलो आहोत. एक जे आता तुम्ही मुद्दा सांगत होतात ते त्या मुद्द्याकडेच मी पुन्हा एकदा येते आणि तो मुद्दा आपण पूर्ण करूया. हे जे तुम्ही मगाशी शौर्याची कथा सांगितली त्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदय भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते कमांडो मधुसूदन सुर्वे यांना सन्मानित करण्यात आलं शौर्य चक्र देऊन. त्याविषयी सांगा. मॅडम, हे सगळं ज्या वेळेला झालं ना तर मी 151 बेस हॉस्पिटल गुवाहाटीमध्ये होतो आणि तिथे आर्मीचे चीफ त्यावेळेचे होते जनरल JJ सिंग आर्मी चीफ होते आणि आर्मी कमांडर्स होते. ते मला तिथे भेटायला आले आणि त्यांनी माझं हौसला अफजाई केली आणि त्यानंतर ते तिथून निघून गेले आणि 26 जानेवारी 2006 रोजी मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांनी मला शौर्य चक्राने सन्मानित केलं. मान सन्मान सर्वांचाच होत असतो आणि ज्याचे जे अधिकारी आहेत त्यांना तो मिळत असतो. पण माझ्यासाठी एक वेगळी गोष्ट झाली होती. ज्या वेळेला गॅलंट्री अवॉर्ड शौर्य चक्र माझ्या छातीवरती लावलं आणि त्यानंतर आम्ही चहा पाण्यासाठी जात होतो. पाठून एक हात येतो, खांद्यावरती येतो आणि पुढे असे पुढे येतात डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि म्हणतात की आप मेरे साथ डिनर करोगे. आणि तो दिवस जो होता माझ्यासाठी अजून म्हणजे मला ही प्रेरणा मिळते की असा जो देव असतो ना ईश्वर कधी कधी कुणाला तरी दर्शन देतो आणि मला माझ्या खांद्यावरती ज्या वेळेला त्यांनी हात टाकून मला विचारतात की आप मेरे साथ डिनर करोगे आणि ते माझ्यासाठी म्हणजे पवित्र झाल्यासारखं झालं. अजूनपर्यंत मी हे समजतो की मी पवित्र याच्यासाठी आहे की असा जो आपल्या भारताला ज्याने आज म्हणजे कुठल्या उंचावरती नेऊन ठेवलेला आहे अशा मिसाईल मॅननी ज्या वेळेला आपल्या खांद्यावरती हात ठेवून विचारलं जातं आणि प्रोटोकॉल तोडून आपल्यासाठी त्यांनी ज्या वेळेला ही हिस्ट्री संपूर्ण ऐकली इतिहास ऐकला आणि त्याच्यानंतर मग आम्ही ती रात्र महामहिम भारतरत्न राष्ट्रपती महोदयांबरोबर ती रात्री आम्ही त्यांच्याजवळ भोज केला आणि तो आनंद जो आहे तो खरोखरच म्हणजे अविस्मरणीय आनंद आहे. म्हणूनच मी म्हटलं की त्यानंतर जो घडला तो चमत्कार होता. आम्हाला खूप मेडल्स तुमच्या कोटावरती विराजमान झालेले दिसतात. त्याचा अर्थ समजून घ्यायला आवडेल, त्याविषयी चटकन जाणून घ्यायला आवडेल. मॅडम, हे जे मेडल्स आहेत हे मेडल्स ह्याच्यासाठी खूप मोठा गर्व आहे माझा. हा भारताचा गर्व आहे आणि हे मेडल्स सर्व सांगतात. म्हणजे काही वेळेला हे फक्त वरती रिबन्स दिसत असतात. ह्या रिबन्सचा अर्थच आहे हे सर्व मेडल्स आहेत. हे सर्वात पहिलं पुढे जो आहे तो गॅलंट्री अवॉर्ड शौर्य चक्र आहे. त्याच्यानंतर बॅटलमध्ये युद्ध म्हणजे घायल झाल्याचं आहे. त्याच्यानंतर मणिपूरचं आहे. त्याच्यानंतर या आहे ऑपरेशन रक्षक, हे ऑपरेशन कारगिलचं आहे. ऑपरेशन कारगिलच्या हाय अल्टिट्यूड आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन पराक्रम आहे. त्याच्यानंतर हा ऑपरेशन नागालँड आहे. हाय अल्टिट्यूड आहे. हे विदेश सेवा मेडल आहे. हे आहे आसाम अँड नागालँड, हा बंगाल आहे. हा आहे UN मिशन साऊथ आफ्रिका काँगो.
आणि हे बघा, हे जे आहे हा अंडर वॉटर डायव्हर जो पाण्यामध्ये गोताखोरी करतात तो आहे. हा जो एक बिच्छूसारखा आहे तो आहे US आर्मी, मतलब अमेरिकन आर्मी त्यांच्याबरोबर जी ट्रेनिंग केलेली आहे त्याचं आहे. हे ह्याचंही जे आहेत हे 32 जंप माझे पूर्ण झालेले आहेत त्याचंही आहे. आणि ही विंग आहे ती पॅराशूटमधून जंप केल्याची विंग आहे. आणि हे आहे सर्वोच्च बलिदान, म्हणजेच बलिदान जो ज्याला बोलतात स्पेशल फोर्सेसचा एक हा मोटो आहे, बलिदान परमो धर्म. तो हा बलिदान आहे, सर्वत्र विजयी. आणि ह्याच्या पलीकडे मग दुसरं काहीच नाही आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. दंडवत करावा असं व्यक्तिमत्व, असं तुमचं कर्तृत्व आहे. आम्हाला सगळ्यांना या तुमच्या मेडलचा अतिशय अपरंपार आधार आहे. खरंच फारच फारच आनंद वाटला. आणि त्याचबरोबर तुमच्या कॅपवरती सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत त्याविषयी, आणि कॅपचा रंग सुद्धा द्योतक आहे. मॅडम, कॅपचा माझा जो कलर जो आहे ना, हा मेरून कलर आहे. हा मेरून कलर तुम्हाला आपण जर इंडियन आर्मीमध्ये जर बघितलं तर गिनेचुनी लोक जे आहेत त्यांच्याकडेच असा हा मेडल्स असतात. किंवा ही कॅप आहे, कारण मेरून कॅप घालणं म्हणजे 100मध्ये 2 व्यक्ती असतील ती त्या लेवलवरती पोचलेली असतात. आणि ती लेवल म्हणजेच स्पेशल फोर्सेस. आणि ही मेरून कलर जिथे तुम्हाला दिसेल तुम्हाला ती व्यक्ती वेगळीच वाटेल. आणि कितीही समजा जर 100 माणसं असतील त्यातला दोघे जण कुठलं तरी मेरून कॅपवाला असेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी विशेष असेल. असं हे मेरून कॅपचं आहे. हा माझा पॅराशूट रेजिमेंटचं माझा हे आहे चिन्ह आहे. आणि बाजूला हा माझा तिरंगा जो मी माझ्या सर आकोप्यावर माझ्या मस्तकावरती मी धारण केले. नक्कीच सर, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आपले प्रेक्षक सुद्धा खूप खोळंबलेले आहेत. त्यांचे बरेच प्रश्न आहेत. पटकन आपण त्या मुद्द्याकडे वळूया. आणि ह्या सगळ्याविषयी जाणून घेताना आम्हाला अतिशय अभिमान, आनंद वाटलेला आहे. हेही सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने सांगताना मला अतिशय आनंद होतोय. त्यांचे मेसेजेस आमच्यापाशी पोहोचत आहेत. आपल्या मेसेजेससाठी सुद्धा आभार मानते आणि आपल्या वतीने आलेले प्रश्नही विचारते. त्यांनी म्हटलं होतं की या सगळ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तुम्ही फिट कशा पद्धतीने राहता, कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेता? हो, शारीरिक रित्या म्हणजे आपल्याला काय करावं लागतं बघा. सकाळी आर्मीमध्ये एक डिसिप्लिन आहे. वेळेला एक महत्त्व आहे तिथे. आणि आपलं शरीर जर चांगलं असेल आणि आपण जर सकाळी उठून म्हणजे PT ला जावं लागतं, पूर्ण आपल्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपल्याला कराव्या लागतात. जर आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपण निरोगी राहतो. आणि तसंच माझा संपूर्ण आपल्या भारतवासियांना आपल्याला कळकळीची विनंती आहे, सांगतो तुम्हाला मी, की आपण सर्वांनी सकाळी उठून थोडी फिजिकल ट्रेनिंग करा. म्हणजे आपण आजारी पडणार नाहीत. आपल्या आजूबाजूचा जेवढा एरिया असेल तो साफसुथरा ठेवा, ज्याने आपल्याकडे आजारी येणार नाहीत. आणि आजारी पडल्या म्हणजे आपण जर तंदुरुस्त असू तर आपण आपल्या बाजूवाल्याला पण तंदुरुस्त करू शकू. आणि आपला आजूबाजूचा जर एरिया जर साफ असेल तर आपल्याला आजार आपण पडू शकत नाही. आणि जर आपण आजारी पडलो नाही तर त्याच्यामध्ये देशाची उन्नती आहे. आणि अशी आपण ह्या सर्वांनी प्रत्येकाने ही कारवाई करायला पाहिजे. PT करायला पाहिजे, फिजिकल ट्रेनिंग घेतली पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे, वेळेला पाबंद राहिलं पाहिजे, शिस्त, जेवण वेळेवरती घेतलं पाहिजे. कारण आपण जे आता जे म्हणजे मोठे जाडे झालेलं असतो त्याच्या पाठीमागं पण हेच आहे की जर वेळेवरती उठाल, वेळेवरती सगळ्या गोष्टी कराल. जर सकाळी 7 वाजता जर तुम्ही उठत असाल तर ते आपल्या वेळेच्या वेळेला उठणं, वेळेला जेवणं, मेन म्हणजे आपलं जेवणं वेळेवरती पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण वेळेवरती करत असू तर खरोखरच आपल्याला कधीही आपण आजारी पडू शकत नाही. खरं आहे. म्हणजे शिस्तीला महत्व आहे. आहार, विहार, व्यायाम ही त्रिसूत्री पाळणं अतिशय आवश्यक आहे. आणि घड्याळाचा काटा हा मोलाचा आहे, तो जपला पाहिजे. तो खुणावतोय. खूप प्रश्न आहेत सर, अजून त्या बरोबरीने जाणून घ्यायचं आहे की ते म्हणजे नवीन भरती कशा पद्धतीने होते, त्याचबरोबर युवा पिढीला सैन्य दलामध्ये यायचं असेल कशा पद्धतीने ते सहभागी होऊ शकतात याविषयी. नवीन भरती आताची जी भरती आहे तर 12वी पास आणि बाकीच्या सर्व फिजिकल ट्रेनिंग आपल्याला ते करावीच लागतील. एक रिटर्न टेस्ट आहे, रिटर्न टेस्ट करून आपल्याला ती भरती आपण प्रक्रिया पूर्ण करू शकतो. सर, खरं म्हणजे खूप सांगायचं आहे, पण सध्या आपण आहात ते म्हणजे एका वेगळ्या विभागामध्ये आपण कार्यरत, सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपो, त्याविषयी थोडक्यात. मी आता सध्या सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपो म्हणजेच आर्म फोर्स मेडिकल स्टोअर डेपो कांदिवली इथे कार्यरत आहे. आणि तिथे संपूर्ण देशाला जी औषधं पुरवली जातात, संपूर्ण मिलिटरी हॉस्पिटल्स, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी जी औषधं पोचवली जातात त्या डेपोमध्ये मी सध्या कार्यरत आहे. आणि जर आपला कोणाचाही औषधांची जर गरज असेल तर आपण
म्हणजे ते सशस्त्र सेनासाठीच लागू आहे. जे जर औषधांची जर गरज असेल तर तुम्ही इंडेंट विभागाकडे ती मागपत्र पाठवू शकता आणि लवकरात लवकर ती औषधं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी किंवा आमचे कमांडंट जे असतील त्यांना आपण रिक्वेस्ट करून लवकरात लवकर ते औषधं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणीबाणीच्या काळामध्ये निर्णय घेताना मनाचा कणखरपणा हवा आहे. त्याचबरोबरीने आज आपण बघतो की युवा पिढी छोट्या छोट्या गोष्टीत नाराज होते, मन हरवून बसतात आणि दिशाहीन होतात. त्यांना पटकन काय सांगाल तुम्ही? एका शब्दामध्येच मी युवा पिढींना सांगायचा प्रयत्न करू, तुम्ही माझ्याकडे जर बघाल तर कधीही हिंमत हरू नका. वा. कधीही हिंमत हरू नका. जर हिंमत म्हणजे हिंमत आहे काय, कारण तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्य पुढे पडलेलं आहे आणि छोट्याशा गोष्टीवरती नाराज होऊन कधीही जीवन संपवण्याचं काहीही कारण नाही. हे फक्त ईश्वराने तुमच्यासाठी एवढंच दिलं आहे की तुमची ती फक्त परीक्षा चालली आहे, यातून पण तुम्ही पार व्हाल आणि पुढे तुमच्यासाठी ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठं काहीतरी ठेवलेलं आहे आणि त्याचं तुम्ही हकदार आहात. आणि त्यासाठी तुम्हाला कृपया प्रार्थना आहे, कधीही जीवन त्यागण्याचा प्रयत्न करू नका. जर करायचंच असेल तर कधीतरी आमच्यासारख्या व्यक्तींना भेटा आणि आपण कधीतरी बॉर्डरवरती जाऊया आणि तिथे बघूया की 2 हात करता येतील का दुश्मनांजवळ. कारण तुमची गरज आहे बॉर्डरसाठी. असंच जे आपले सैनिक बॉर्डरवरती आहेत त्यांच्याबरोबर राहून जर तुम्ही जर बघाल आणि त्यांना जर पाहाल तर खरोखरच कधीही तुमची इच्छा होणार नाही की मी आत्महत्या करेन. माननीय राष्ट्रपती महोदयांनी तुमचा गौरव केलेला आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी सुद्धा आपल्याला आता आमंत्रित केलेलं आहे. वेळ कमी आहे, चटकन त्याविषयी. लवकरच आता 22 तारखेला 22 जानेवारीला राम मंदिराची भव्य अशी जन्मस्थानाजवळ आपल्याला सर्वांना पोचायचं निमंत्रण मिळालं असेल. मला सुद्धा निमंत्रण मिळालेलं आहे आणि आपण त्याच दिवशी 22 तारखेला सर्वांनी आपला घर जो आहे दिवाळीसारखा उजळूया, दिव्यांनी उजळूया आणि श्रीरामांचं दर्शन. आणि श्रीराम जवळजवळ 500 वर्षांनी तंबूमध्ये होते, आता मंदिरामध्ये येत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया आणि जल्लोष साजरा करूया संपूर्ण भारतामध्ये. आणि सैन्यामध्ये तुमची रामराम म्हणण्याची प्रथा आहेच, त्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं. खरं तर मॅडम हे होतं की पहिलं म्हणजे आता ज्या वेळेला आम्ही भरती होतो त्यावेळेस सुद्धा हेच आमच्या अगोदरचे जेवढे सैनिक आहेत, पूर्व सैनिक आहेत, ते पण हेच आम्हाला सांगायचे की ज्या वेळेला आपण कुणाला तरी विश करतो तर ते रामरामने विश करायला असायचं. आणि अजूनपर्यंत काही ठिकाणी रामराम विश केलं जातं आणि काही लोक जे आहेत जय हिंदने विश करतात. पण तोच रामराम जे आहे आपल्या तोंडातून जर आपण रामराम जर बोललो तर दुसऱ्याच्या मुखातून पण आपल्याला उत्तर रामराम नाहीच येईल. आपण जर जय हिंद बोललो तर दुसऱ्याच्या मुखातून सुद्धा आपल्याला जय हिंदनेच आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. त्यासाठी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, रामराम बोला या जय हिंद बोला. विषय तोच आहे, फक्त देशप्रेम आणि आपला जो आराध्य आहे त्याला कधीही विसरू नका. मस्त. आपला आराध्य कधीही विसरू नका असं म्हणत असताना देशप्रेम मोलाचं आहे. सरांच्या सगळ्या या वक्तव्यामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये येते की टोकाचं पराकोटीचं प्रेम काय असतं तर स्वतःला झोकून देऊन जीवाची बाजी लावणं. आजचा हा दिवस महत्त्वाचा, मोलाचा त्या दृष्टिकोनातनं आज विविध मार्गाने, विविध पद्धतीने, विविध पातळ्यांवरती आज परेड घेतली जाते. सैन्य दलांच्या विविध माध्यमांमधून मुख्यालयांमध्ये सेना दिवस साजरा होतोय. हॅलो सह्याद्रीच्या माध्यमातून हा सेना दिवस आम्ही सुद्धा साजरा केला. कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. सर तुम्ही आलात, तुमचा हा अतिशय शौर्यपूर्ण प्रवास आम्हाला सांगितलात. फार फार आनंद आणि अभिमान वाटला. धन्यवाद. धन्यवाद संपूर्ण देशवासियांना. धन्यवाद. जय हिंद.